राधेकृष्ण मैत्रिणीनो, मी प्रभा आणि प्रभा फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे तुम्हाला बोटनेकची नवीन एक डिझाईन घेऊन आलेली आहे. हा काठ मोठा होता, त्याला मी छोटा करून एक डिझाईन बनवलेली आहे आणि ती कटवर्कमध्ये आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी एक सांगू इच्छिते की व्हिडिओला कुठे स्किप करू नका, कारण यामध्ये मी एका पॉईंटमधून किंवा छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत. तर ते स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर चला आता व्हिडिओला चालू करूया. आता आपण इथं उंची घेतलेली आहे. माझी इथं 13.5ची उंची तयार आहे, तर मी 14.5 इथं टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला शोल्डर घ्यायचे. शोल्डर ही कंपल्सरी 7.5 इंचाची बोटनेकला घ्यायची आहे. जर समजा कोणाची शोल्डर 16 इंच असेल पूर्ण शोल्डर, तर तुम्ही 8 इंचापर्यंत घेऊ शकता. सरासरी 7.5 इंचाची शोल्डर ही छान बसते. आता हे शोल्डरचं माप हे 2 पॉईंट द्यायचे, खाली एक आणि वरी एक. ही सरळ रेष ओढून घ्यायची आणि आपल्याला मोंड्याचं माप टाकायचं आहे. मोंडा हा मी इथं 7 इंचाचा घेतलेला आहे. अर्धा इंच खाली डाऊन करून आपला मोंडा तयार 6.5 इंचावर येतो. आता त्या कोपऱ्यापासून आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता छातीचं माप हे आपलं 8.5 इंच आहे. मी शिलाई मार्जिन 2 इंच ठेवलेली आहे. कमरेचं माप हे 7.5 इंचाचं आहे. शिलाई मार्जिन मी 2.5 इंच ठेवलेली आहे. तर हे आपले पूर्ण मापे झालेली आहेत. आता आपल्याला बोटनेकचा राऊंड शेप कसा द्यायचा आणि कितीवर माप घ्यायचं हे बघणार आहोत. तर शोल्डर मी 3.5 इंचाची ठेवून आपल्याला 4 इंचाचा पॉईंट दिलेला, म्हणजे गळा ठेवलेला आहे. 4 इंचाचा गळा ठेवल्यानंतर उंचीला आपल्याला गळा 3.5 इंचावर ठेवायचा आहे आणि लांबीला हा 4 इंचावर घ्यायचा आहे. तर हे बघा, 4 इंचावर पॉईंट देऊन मी असा बॉक्स बनवून घेतलेला आहे. तुम्ही पण हा बॉक्स बनवून घ्या. आणि आता आपल्याला इथं वर बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला खाली कमरेची पट्टी, आता समजा तुम्हाला गळा उंची ही जास्त हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता. मी इथं 4 ते 4.5 इंचाची ही पट्टी ठेवलेली आहे, म्हणजे 4.5 इंच माप टाकलेला आहे. तर बघा, आता आपल्याला लांबीला 4 इंचावर 1 पॉईंट देऊन घ्यायचा आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता ही रेष ओढणं झाल्यानंतर आपल्याला एकदम त्रिकोणमध्ये असं एक पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या साहाय्याने आपल्याला अशी रेष ओढून घ्यायची आहे. बघा, वरचं जे आपल्याला गळ्याचा आकार होता त्या आकारापासून मी सरळ तिरकी रेष ओढून घेतलेली आहे. याच प्रकारे तुम्ही रेष ओढून घ्या. आणि आता आपल्याला इथं शेप द्यायचा आहे. इथं गोलाकार थोडासा शेप आलेला आहे. आता मी इथं थोडासा गळा वाढून घेतलेला आहे. तुम्हाला जर एवढाच गळा हवा असेल तर तुम्ही तो तितकाच ठेवा. मला थोडासा ब्रॉडमध्ये पाहिजे होता, म्हणून मी थोडासा वाढून घेतलेला आहे. बघा, या प्रकारे. आता इथं कट करून घ्यायचं. कटिंग जसा जसा आकार आहे त्याप्रमाणे करायची आहे. हे आपला गळा असा दिसतो. आता आपल्याला कटिंगमध्ये खूप चेंजेस करायचे, तर तुम्हाला ते दाखवते. आता जसा अस्तर आहे त्याप्रमाणेच आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आता मी इथं व्हिडिओ खूप वाढत होता, त्यामुळे मधलं जे आकार आहे ते शिवून पलटी करून घेतलेला आहे. त्याच्यावर एक दाबटीप टाकलेली आहे आणि पूर्ण कापड हे अस्तर बरोबर ठेवून चिटकून घेतलेलं आहे. तुम्ही ते करू शकता. आता आपण इथे एक अस्तर घेतलेला आहे. आपला जे काठ आहे त्या काठाबरोबर ठेवून एक अस्तर घ्यायचं आणि त्याला एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे पट्टीच्या साहाय्याने. आता मी इथं झाकण घेतलेलं आहे. तुमच्याकडं हे कशाचं पण झाकण असेल, तुम्हाला जे कटवर्क आहे ते किती इंचापर्यंत पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते झाकण घेऊ शकता. आता मला छोटे छोटे कट पाहिजे होते, म्हणून मी हे छोटं घेतलेलं आहे. तुम्ही या पद्धतीनेच पूर्ण कटवर्क असे देऊन घ्या. आता कटिंग करून घ्यायचं आहे. जसा जसा आकार आहे त्याप्रमाणे तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला हे कटिंग करणं झाल्यानंतर जे आपला काठ आहे त्यावर ठेवून आपल्याला तो
व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आहे. तर चला आपण शिवायला घेऊया. तर हे काठ आहे. काठ मी सोयसा ठेवला, त्यावर मी अस्तर ठेवलेला आहे आणि जसा आकार आहे आपल्या कटवर्कचा तसाच आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे. इथं पिनअप केलेला आहे मी. तुम्ही पिना लावून घ्या म्हणजे कपडा आपला इकडं तिकडं घसरणार नाही. बघा, जसा आकार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ते शिवून घ्यायचं आहे. इथं कटवर्कचा आकार व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे, कारण आपली फिनिशिंग त्याच्यावरच टिकून असते. इथं तुम्ही बक्रम पण वापरू शकता. मी बक्रम नाही लावलेलं, मी इथं अस्तरच कट करून लावलेला आहे. बघा, कटिंग करून घ्यायचं. जे मधलं शिल्लकचं कापड आहे ते कट करायचं आणि छोटे छोटे कट द्यायचे. कट देणं झाल्यानंतर आपल्याला तो कपडा पलटी करून घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पलटी करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला त्याच्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. दोन्ही साईडने आपल्याला दाबटीप टाकून घ्यायचे. आता एका साईडने मी थोडासा कपडा फोल्ड करून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. अशा पट्ट्या मी 2 तयार केलेल्या आहेत. बघू शकता, या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता त्या आपल्या गळ्यावर कशा लावायच्या हे बघा. आता आपला जे गळा आहे आपण शिवून घेतलेला तो घ्यायचा आहे आणि त्या पट्ट्या आपल्याला अशा व्ही शेपमध्ये लावायच्या आहेत, त्रिकोण टाईप. बघा, या पद्धतीने आपल्याला त्या पूर्ण लावून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित अशा ठेवून घ्या म्हणजे दोन्ही आपल्याला सेम आल्या पाहिजे. आणि शिलाई मारून घ्यायची आहे. जर शिलाई मारते वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पिना लावून घ्या. पिना लावल्यानं आपला कपडा इकडे तिकडे घसरत नाही. जशा आहेत त्या पद्धतीने आपण तो सहजरित्या लावू शकतो. त्यामुळे मी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारण्या अगोदर आपल्याला पाठीचे टक्स घ्यायचे आहेत. पाठीचे टक्स घेता वेळेस अशी पट्टी थोडीशी एकीकडं करून आपल्याला ते टक्स मारून घ्यायचा आहे. बघा, अर्ध्या इंचवर आपल्याला टक्स घ्यायचे. दोन्ही साईडने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. टक्स मारणं झाल्यानंतर आपल्याला ओपन करायचे कपडा. आता बघा, आणि जे आपले काठ दुमतवले होते ते बरोबर करून घ्यायचे आहेत. एकदम छान फिनिशिंगनं ठेवा आणि नंतर आपल्याला पूर्ण ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता या बाजूने आपल्याला सरळमध्ये शिलाई घ्यायची आहे. बघा, या पद्धतीनेच घ्या आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला जसा जसा कटवर्क आलेला आहे त्या प्रकारेच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारणे ही आपली पूर्ण झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता जे वरी आपल्याला गळा आहे त्याला पट्टी लावून घ्यायची आहे आणि कमरेच्या साईडला बी आपल्याला एक अस्तरची पट्टी लावून घ्यायची आहे. कपडा हा कुठे कमी जास्त असेल तर त्याला कट करून घ्या आणि सरळमध्ये अशी शिलाई मारून आपल्याला ती पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही, आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो.